आज आम्ही चाललोय त्या डोंगरावरच्या मंदिरात जिथं आम्ही मागच्या कैक वर्षापासून जातोय. तर आज आम्ही चाललो होतो निमगाव जवळच्या डोंगरामध्ये बसलेलं दुधेश्वराचं मंदिर, म्हणजे आमच्यासाठी जिंदुबा. आता पायी पायी जाणार यांची गर्दी कमी झाली, कारण की बरोबरीचे पोरं बरेच जण बाहेर गेले आणि जे आहे इथं त्यांना पायी पायी आता चालायचा कंटाळा येतो. त्यामुळं दरवर्षी पायी पायी जाणारा लंगुऱ्या साहेब हा आता गाडीनं गेला. त्याच्यानंतर कुणी आजा, आरव्या, शायद्या, अंक्या, संख्या, राम्या आणि प्रमोद एवढ्या सगळ्यांना घेऊन आम्ही निघालो जिंदुबाच्या दिशेनं. जात असताना काय नाचायचे डोंगरावर मोर ओरडत होते, लगेच इकडं सुरू झाली. मेंढवणचा भाजेल कोकिळा. आता कानिपनाथ महाराजांचा डोंगर पार करून आल्यानंतर आम्ही आता दुसऱ्या डोंगर चढायला सुरुवात करणार होतो. उभं राहून पाहत होतं, मस्त मंदिर दिसत होतं इडूनच. नंतर पोरं म्हणायला लागले, परत पाय उचला म्हणे. काही काही गावातले माणसं माघारी फिरले. आता या रस्त्याने जे जे गाड्या घेऊन येलो होते त्या गाड्या वर चालल्या होत्या सगळ्या. थोडं जागीच टाने बरं का, पण रस्ता काही नाही, चांगला आहे. त्याच्यानंतर काय गावातले माणसं भेटले, म्हणलं भारी वाटलं भाऊ, तुम्ही एवढं वय झालं तरी पायी पायी येते. आजीपासून जसं थोडं पुढं आलो, परत शिवाबा भेटले. शिवाबा म्हणे, अरे तुम्ही आत्ता शिकाले का? म्हणलं आमचं थोडं कामच लेट राहतंय. तेव्हा आम्ही दर्शन बिर्शन घेऊन चाललोय, वर तर मोकर गर्दी म्हणे. म्हणलं बरं बरं जा जपून. बोलता बोलता गाड्याच्या पायथ्याशी आलो, वर पाहत होतं गर्दी मायना, अरे वा मोकर गर्दी. या पायऱ्या ना आता 2-3 वर्षापूर्वी झालेल्या आहे, नाही तर पहिल्यांदा अशा पायऱ्या नव्हत्या, एक पाऊल वाट राहायची. पण त्याच्यानंतर इकडे वाळू बिळू आणून टाकण्यात आली. त्याच्यानंतर पहिल्यांदा पण असे भक्त यायचे, त्यांच्याकडे वाळू गुंडळून दिली जायची त्या गोण्यामध्ये, किंवा एखादी फरची घेऊन जा. आम्ही पण आणली बरं का फरच्या, वाळू नेली 1-2 वेळा इथून. भक्तांनी दिलेला प्रतिसाद आणि सर्वात मोठी म्हणजे इथल्या लोकांनी दिलेले कष्ट, अशा प्रकारे या मंदिराची सुधारणा 1 नंबर झाली. इथं वर आलो तर डायरेक्ट तोंडात बोट घातला, अरे बाबा एवढी कुला लाईन राहते का. नंतर एक मन म्हणी भाऊ रात. त्याच्यानंतर लाईनीत अर्धा तास उभं राहिल्यानंतर थोडं मध्ये पोहोचलं. मध्ये पोहोचल्यानंतर डायरेक्ट एका खटी दर्शनाला दिलं सोडून आम्हाला. मध्ये सगळ्यांना यावं असं उभं केलं होतं. डायरेक्ट म्हणे मोठ्याने घोषणा द्या. दर्शन झाले, खाली आलो, पेढे घेतले, पेढे खाल्ले आणि त्याच्यानंतर पेमेंटच व्हायना. म्हणलं अरे बाबा जाट होतो काय माहिती. पण नंतर रेंज भेटली, पेमेंट झालं, ओके काम झालं, घरी आलो गप.